लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. वाकद परिसरात द्राक्ष बागेत अज्ञात व्यक्तीकडून तणनाशक फवारणी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिरवाडे वाकद परिसरातील शेतकरी सुनील गायकवाड यांनी या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दिलेली आहे. द्राक्ष बागेतील वेल अचानक करपू लागणे, पाने पिवळी पडणे आणि नवीन फुटवे मरगळणे अशी गंभीर लक्षणं दिसून आली आहेत आणि या प्रकारामागे अज्ञात व्यक्तीकडून तणनाशक फवारणी करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे. विशेष म्हणजे हा परिणाम केवळ एका शेतापुरता मर्यादित नसून लगतच्या द्राक्ष बागांनाही याचा फटका बसल्याची माहिती समोर येते. दरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केलाय. या प्रकरणामध्ये नेमकं कोणतं रसायन वापरण्यात आलंय आणि नुकसानाचं नेमकी खरं कारण काय आहे याचा वैज्ञानिक तपास करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे. द्राक्षबाग हे अत्यंत खर्चिक आणि संवेदनशील पीक मानलं जातं. तर या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. तर आगामी हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे वाकद परिसरामध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होती. अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.